रडती रडती आहे बघा रडती. बरं तू रडती काय मग? तर अमोल भूचं बाळ आहे हे बघा. अमोल भू घ्या भाऊ, याच्या मापाचे कपडे दाखव पहिले. रड नको घेईल काका आहे ना, टेन्शन नको घेऊ. वहिनी लाज कोण राहिले धरण ते जरा घ्या बरं का त्याला. ये डन कर दो. मी नवरदेवचे आउटफिट बघतोय आणि नवरदेव एकदम हँडसम दिसतोय या ड्रेसमध्ये. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काहीच मी उठलोय मस्तपैकी, फ्रेश पण झालेलो आहे, माझा नाश्ता पण झालेला आहे. तर चला आता मी हॉलमध्ये जातो आणि आरोही काय करते आपण बघू. तर मी हॉलमध्ये आलोय आणि आरोही बघा मस्तपैकी टाइमपास करते आणि मलाच म्हणतो ती सकाळी उठ 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 नुसता टाइमपास करतो आणि स्वतः बघ किती टाइमपास करते. मी तर आवरून रेडी पण आहे. टाइमपास करते. तुला खायला नाही बनवून दिला ते ज्यूस फीस लागतो तुला. मी ज्यूसच पिलं, ज्यूस फीस नाही पिलं मी काही. मग ते हे पण खाऊन घे, धिरडं पण बनवलं. आपण अजून त्या एंगेजमेंटच वातावरण द्या असं वाटतं आपण आत्ताच त्या एंगेजमेंट वर आलोय. पण लवकरच आता लग्नाची पण तयारी करायला लागणार आहे. आणि बट प्लीज तू ना हेवी मेकअप नको करतो, तुला बिलकुल सूट होत नाही. हेवी मेकअप केलेलाच नव्हता मी. जो माझा मेकअप डेली करत असते तेवढाच केला होता. बट नको करू तू मेकअप, तू नॅचरली चांगली दिसते, जास्त मेकअप नको करतो. काय अमोल बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही हर्षद? बरोबर आहे की नाही मम्मी? जास्त मेकअप सूट नाही होत ना तिला? नाही जास्त होता. तिला काय होतं, तिने मेकअप केला ना इथं रिंकल्स दिसतात असे. अरे ऊन किती होतं, गरमी किती होती, घाम किती होता, काहीतरी हे बदलतं ना, वातावरण बदलतं. बट आमचं नाही वाटत काही, तुझंच जास्त वाटत होतं. तू बी दिसत होता तसंच विचित्र. नाही हे बघ हे बघ हे बघ हे बघ आता इकडे बघ, आता इथंच बघ. हा आता बघ इथं बघ, एक मिनिट बघ, हे नॅचरल आहे पूर्ण आता. आणि आता तू बघा आल्यावर एक मिनिट तुझं पण दाखवतो मी तुला ना. इथं डोळ्याजवळ आहे ना असं रिंकल्स दिसत होते. थोडा करत जाय मग मेकअप, बघ कसा दिसतो. हे बघ मी नॅचरलीच बघ किती चांगली दिसतोय, काहीच नाही बुरसा बारसा हिंडतोय खाली. तेच म्हटलं थोडा मेकअप करत जा, तू चांगला दिसशील. नाही मी तसं पण चांगलाच दिसतो भामटे. आणि हर्षदचे झालेले आहे पेपर, हर्षद झालेला आहे मुक्त. बट लक्षात ठेव 7 वाजल्याशिवाय खाली पाय ठेवायचा नाही. उन्हातानाचा खाली फिरतोय तू, मला कळलंय तू 4-5 वाजताच खाली जातोय. 7 वाजता शार्प खाली जायचं आणि 7:49 घरी यायचं. बरोबर आहे का? आणि हर्षदला जर कमी मार्क पडले तर त्याची शिक्षा मम्मीला भेटणार आहे, कारण मम्मीने लय लाड केलेले त्याचे. मारून घे मग मला. मारून नाही, तुला उठभाषा मारायला लावणार आहे मी. हे बघ ग मी काय दिसतोय तू बघ आता. गॉगल लावलेला आहे तू. गॉगल काय सगळे काळे डोळे दिसते. बरं आता बघ नॅचरल समोर हे बघ. ते कॅमेरा भारीचा आहे. नाही इथं रिंकल्स येतात तुला, इथं रिंकल्स हे बघ. कॅमेरा भारीचा आहे. आरोही म्हणे मी एंगेजमेंटच्या दिवशी चांगली दिसत होते म्हणे म्हणून तू जळतोय. मी नाही आई म्हणल्या, म्हणजे दुसऱ्याने ओपिनियन दिलेलं आहे बघ. नाही उलट तू चांगली दिसली तर मला पण चांगलं वाटेल ना. नाही, रडती जळतो माझ्या. रडती आहे बघा रडती. जळतो तू माझ्या. बरं तू रडती काय मग? ए पागल, माझ ते हिरवी मिरची कापली ना तेच डोळ्याला हात लावला मी. हिरवी मिरची कापून डोळ्याला हात लावला म्हणजे मी ते बनवलं ना तेव्हा धुतलेच ना, धुतले होते पण ते हिरव्या मिरचीचं गेलंच नाही, मग ते डोळ्याला लागलं. असं असतं ते. आणि आता आहे ना सोनाली वहिनी आणि अमोल भाऊ पण आपल्या घरी येत आहे. आणि सोनाली वहिनी आणि अमोल भाऊची ना खूपच जास्त मजा येणार आहे, कारण मी पूर्ण असे मुद्दे लिहून दिले होते सोनाली वहिनीला की कोणत्या कोणत्या मुद्द्यावर तुम्हाला डेली भांडायचे. किती मुद्दे निघाले असेल तुला काय वाटतं? 10-15 30 मुद्दे निघाले होते. 30 मुद्दे वहिनीला की तुम्हाला डेली भांडायला कारण मी शोधून दिलेलं आहे. आता तू बघ ना वहिनी आल्यावर वहिनी तुला सगळे मुद्दे एक्सप्लेन करणार आहे. 1 महिना तर आपला. यस 1 महिन्याचं कम्प्लिटली शेड्यूल मी वहिनी लावून दिलेलं आहे. तर आता आहे ना अमोल भाऊ आणि सोनाली वहिनी पण आलेले आहे आणि कल्याणी पण आलेली आहे. वहिनी मुद्दे कसे होते पण भांडायचे? 30 दिवसाचा टॉपअप आहे डायरेक्ट. दाखवा ना 1 मिनिट फोन दाखवा ना तुमचा, मुद्दे दाखवा ना. 30 दिवस तुम्हाला डोक्याला ताण द्यायची गरजच नाहीये. अमोल भाऊ तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यायची गरज नाही. आता वहिनीला जास्त भांडायला कारण नका देऊ बरं का, नाही तर तो 30चा आकडा 100 होऊन जाईल. रोज 1 पॉईंट नाही, मी आतापर्यंत नमूद केलेले पॉईंट दिले. तसं तर खूप सारे पॉईंट सोडलेले मी त्याच्यातले तुम्हाला, म्हणजे काय काय वहिनीने भांडायला पाहिजे. ओ वहिनी किती मुद्दे दाखवा. हे बघा काहीच मी वहिनीला आहे ना पॉईंट टू पॉईंट सगळे मुद्दे लिहून दिलेले आहे की अमोल भाईला कोणत्या कोणत्या मुद्द्यावर भांडायचंय. किती टाइम आहे म्हणजे माणसाकडं. मग खूप वेळ आहे माझ्याकडे, प्रॉपर लिहून पाठवले परत कसं भांडायचं कसं नाही. वहिनी वाचा बरं का 1-2 मुद्दे. पहिला मुद्दा आहे दुसऱ्या पोरी बघणे. पहिला मुद्दा अमोल भाऊ ऐका, दुसऱ्या पोरी बघणे बघा आणि वहिनीला इग्नोर करणे. बघितलं का? वहिनीच्या टॉपिकवर तिकडे तोंड करून घेणे. 32वा मुद्दा. वहिनी असताना चीनी जपानी पोरी बघत बसत्या. बघा तो पण एक मुद्दा आहे का नाही? तो पण आहे का नाही? तो पण मुद्दा आहे आरोही, तो पण मुद्दा आहे. गाणं कोणतं म्हणतो ते? ते काहीतरी इंग्लिश गाणं नाही म्हणतात. सुंदरी सुंदरी म्हणतात ते.
आवाज अजून वहिनी सारखं सारखं ब्लॅक गॉगल घालून इकडे तिकडे बघणे. हा, बरोबर आहे की नाही. तुम्हाला व्हिडिओ कॉलवर दाखवलं की नाही मी त्या दिवशी ब्लॅक गॉगल घालताना इकडे तिकडे बघता म्हणते कोणाला कळत नाही आपण कुठं बघतोय. आणि दुसऱ्या पोरींच्या ड्रेसचं कौतुक करणे. बरोबर आहे. दुसऱ्या पोरींचं ड्रेसचं कौतुक करते. ही किती भारी दिसती बोन ती किती भारी दिसते. तेव्हा मम्मी पण विटनेस आहे. तुम्ही ना अमोल भुला आता सोडलंच नाही पाहिजे. अमोल भुला चुकीला माफी नाही. वहिनी ते 32 दिवस आहे ना, 32 दिवस भांडत बसायचं. रोज एक मुद्दा अजून मुद्दे ऍड होतील. जवळजवळ 100 ते 150 मुद्दे असे ज्याचा अमोल भुच्चू काय करताय. वहिनी तुम्ही डायरेक्ट स्ट्रॉंगली अमोल भुला त्या मुद्द्यावर भांडलं पाहिजे. हा ना, दुसऱ्या लेडीजचं लई कौतुक करत राहते अमोल भाऊ. त्याच्यामुळे आता आहे ना वहिनीला मी टोटली ते मुद्दे लिहून दिलेले की कुठल्या कुठल्या मुद्द्यावर तुम्ही भांडलं पाहिजे. आणि वहिनीला काय तिकडून मुद्दे कधी कधी आठवावं लागतं की आज कोणतं कारण काढून भांडू. पण आता वहिनीला टेन्शन नाही. आता ताण घ्यायची गरज नाही वहिनीला जास्त. कोणताही एक मुद्दा काढायचा आणि टॉपिक मांडायचा आणि भांडत बसायचं. बरोबर आहे भाऊ? हो बरोबर आहे. बरोबर आहे म्हणता अजून निर्लज्जासारखं. हो काय आता वहिनी अमोल भाऊ बघा इथं काय म्हणता तुम्ही नीट बघा. जिरली म्हणे माझ्या ते बा वहिनी जिरली म्हणे बघा. तर वहिनीने पण माझ्या बाजूने मुद्दा मांडलेला आहे. आरुईची हेअरस्टाईल एंगेजमेंटच्या दिवशी चांगली दिसत होती का? खरं सांगा. मला काय माहिती सांगा ना. नाही ते तिला सूट नव्हती होती. कल्याणी चांगली दिसत होती. नाही, मी तिला बोललो ना ती काय आणि सगळ्यांना चांगलं दिसत होतं म्हणे तुलाच चांगलं नव्हतं दिसत. म्हटलं भाऊ मी तुला जवळून बघतो. मला माहिती बिलकुल सूट होत नव्हती. ती किती छान दिसते. तिला हेअरस्टाईल नॅचरल चांगलं दिसते की नाही. नॅचरल केस तिने उगा ते भंगार केस करून घेतले. लास्ट टाइम पण एकदा कधीतरी केलं होतं मी तेव्हा पण अमोल भाऊच्या एंगेजमेंटला. तुला गरजच नाही मेकअपची काही पण. तर आता आहे ना आमचे जयराम भाऊ पण आले. जयराम भाऊची एंगेजमेंट आहे 24 तारखेला. पहिले ना 50 माणसाचं नियोजन होतं. बट आता आहे ना आमचा ग्रुप पण कॅन्सल झालेला आहे. आम्ही पण भाऊच्या एंगेजमेंटला नसणार आहे. भाऊ तुम्ही चालणार आहे का? तुम्ही आहे ना. हा? नाही ना कमी मेंबर झाले म्हणे ना. हो तुम्ही जाणार आहे का? मग आम्हाला आहे की नाही आमंत्रण. लाजूनच लय घेते रे भाऊ तुम्ही. आणि अरविंद एंगेजमेंटच्या दिवशी कसा हसत होता. आज पूजाला चला म्हणलं भाऊ म्हणते यार असू नको शांत मी त्याला जास्त जास्त स्माइल नको करू म्हटलं. त्याला असं वाटलं तो अजून हसू राहिला. शांत म्हणते असं हसू तिकडे तो गोल्या हसू गोल्यात जास्त हसतो होता त्याच्या मागून. तर अमोल भाऊ आहे ना वहिनीला प्रपोज करताय. येता हातात धरा. हा नीट वहिनी उभं राहा ना इकडे ना मोकळ्या मैदानात त्या आज इधर भाऊ करा नीट प्रपोज करा वहिनीला. हा बैठो. ताट म्हणा आय लव्ह यू. लव्ह यू टू. आणि आता आहे ना आम्ही टी व्हीवरती ना अमोल भाऊच्या लग्नाचा व्लॉग बघत बसलेलो आहे बघा. आणि जेव्हा केव्हा वहिनी आम्ही तुमच्या लग्नाचा व्लॉग लावतो ना तेव्हा अमोल भाऊ काय म्हणता माहिती का कशाला माझ्या जखमावरचे खपले काढता म्हणतात नाही हो. म्हणजे घाबरते का वहिनी तुम्ही? मग वहिनी आल्यावर वेगळं बोलते नंतर वेगळं बोलते. तर लेडीजला आहे ना लग्नासाठी खरेदी करायची आहे. साड्या ते घ्यायच्या आहे. तर त्यासाठी आता आम्ही बाहेर चाललेलो आहे. ऊन इतकं झालेलं आहे माहिती का. त्याच्यामुळे मी चष्मा घातला मास्क लावला कॅप लावून घेतलेली आहे. भले 4 व्हीलरमध्ये जायचं आहे बट ती 4 व्हीलर पण इतकी तापलेली आहे बापरे. जायचं संकट आलेलं आहे मला. बट हे लेडीज डोकं लावत होते चला चला चला. सो निघतोय आम्ही घरून. आमची ना कोणाचीच गाडीत जायची हिंमत होत नव्हती म्हणून आम्ही ना जयराम भाऊला पाठवलं गाडीत. म्हटलं चला तुमच्या लग्नाची गर्दी आहे तुम्हीच गाडी वळवा आणि थंडी पण करा. शॉपिंगच्या नावाने उड्या मारता टानाटन. मग गरमी असो काही असो कुछ नाही लागतं तुमको. 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे बाप. तुम्ही अंदाजा बांधू शकता. पाठीमागं सूर्य आहे असं सगळं तापमान आहे. आणि त्यात आपली ब्लॅक गाडी आहे खतरनाक तापलेली आहे खतरनाक. बसायची हिंमत पण होत नाही. अरे बाप हे बा याचे पण चटके बसताय बाप रे. ओ माय गॉड ये क्या हो रही है. चटके बस रही है. बसले का अमोल भाऊ वहिनीच्या बाजूला. चला तर फायनली आता आम्ही शॉपिंगच्या ठिकाणी आलेलो आहे जिथे या लेडीजला साड्या घ्यायच्या आहे. येता सुरू झालेलं आहे की मला ही साडी घ्यायची ती साडी घ्यायची. आणि याचे तोंड बघितले का किती छान आहे ना. घाण आहेत घाण कल्याणी. आता बाबा हे बघ मी साडी घेईल तिथं मला सांग ही साडी घे नाही तर घरी आल्यावर नाव ठेवतो मग परत. ओके मॅडम जी ओके. आरोही बघ ही आवडली मला. ही आवडली. घरी घेऊन जा. कुठे झालं तुझे? डोळे नाही तिला बरे. डोळे नाही तोंड नाही बोलणार नाही ताण नाही. तरी तर ना आमच्या अमोल भाऊचं पोरग आहे त्याला कपडे नाही घेतले बिचारायला. जाऊ दे काका आला टेन्शन न घेऊ. कुठे गेला अमोल भाऊ. हे बाळ आहे ना
रडतंय भाऊ ते. बाळा काही घेऊन चाललं नाही तुमचं. जाऊ द्या, काकाच्या काड्यावर आले ते बाळ, त्याला घेऊन जातो वरती आता. त्याला कपडे घ्यायचे ना म्हणून ते नंगे चालले. तर अमोल भाऊचं बाळ आहे, हे बघा अमोल भाऊ घ्या. भाऊ याच्या मापाचे कपडे दाखवा पहिले. रड नको घेईल, काका आहे ना, टेन्शन नको घेऊ. हे बी काका आहे, सांगावं समजून त्याला. खाली जाऊ आपण कपडे घेऊन टाकू. खाली कपडे घेणार त्याला, काही दाखवू नको का, त्याला कपडे घेऊ पहिले. बाळाला कपडे बिपडे घालून हो वहिनी लाजू कोण राहिले धरण ते. जरा घ्या बरं का त्याला. त्याला कपडे घालायचे, त्याच्यामुळे रडू राहिले. ते म्हणे आता लग्न आहे म्हणे काकाचं, काकाच्या लग्नात कपडे घ्यायचे त्याला. रडू नको, थांब तुला इकडे बसवतो मी, इकडे तू इथून बाहेरच पाय. झाकून ठेवलं. आता आहे ना आरुईला एक साडी आवडलेली आहे, आरुई ती साडी आता ट्राय करून बघतीये. ये ना आरू या साईडला, ते लावून दाखवतील ना. नाही एवढी साडी चांगली वाटते, ते ब्लाऊज फक्त आहे ना. ब्लाऊज ऑन स्टिच पाहिजे ना, हां आपल्या मर्जीने शिवता येतं. साडी मस्त वाटते. साडी छान आहे. ये डन कर दो. तर फायनली आरोईची आता कम्प्लीट शॉपिंग झालेली आहे. झाली ना भाऊ? हा, आता मी लय खुश आहे. ना आता नाही म्हणू शकत, ती राहिली. आता झाले सगळे. आता ना आम्ही नवरदेवचे आउटफिट बघतोय आणि नवरदेव एकदम हँडसम दिसत आहे या ड्रेसमध्ये. भाऊ लय भारी दिसत आहे. हँडपंप डायरेक्ट. फेटा थोडा टाईट झाला आहे, बाकी छान वाटतंय पण. तर गाईज फायनली फुल डेची शॉपिंग करून आता आलोय आम्ही घरी ना आमच्या मामी पण आलेले आहे. मग मामी बरी तब्येत? हो चांगली बाबा चांगली. मामी लय शॉपिंग केली, आता आम्ही लय खरेदी केली. हो हां सासूला काय आणलं मग? सासूला जावई आणला. स्वस्त आणलं मामी, आम्ही जास्त पैसे नाही घालत. घेऊ राहिले. तर आरोही आहे ना आता सगळ्या साड्या वगैरे दाखवती मम्मीला, काय काय आणलंय काय नाही. एक तुमची ह्याच्यातली कोणती असेल बरं? नाही ती अमोलने हात लावलेला बरोबर साडी आहे, तीच आहे. ती आरोईची आहे, ही पण आरोईची आहे. चांगल्या आहे मम्मी साड्या? चांगल्या आहे मामी साड्या? मामी पण ब्लॉगर बनणार आहे. मला काय करायची बाबा? ही चांगली आहे मम्मी साडी? सुंदर आवडली. हा लय जड आहे साडी, उचलून बघ ना तू. मामी मम्मीला आणली. मम्मी आम्ही आणलेली साडी कशी वाटली? आवडली ना? तर काही आजचा ब्लॉग मी आता याच ठिकाणी एंड करतोय. होप्स तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. आणि ह्या महिन्याचे विनर नेक्स्ट व्हिडिओमध्ये अनाऊन्स होणार आहे, सो उद्याचा ब्लॉग नक्की बघा.